गाइस. हॅलो, दिस इज दुर्गा. वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? तर गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी फिरायला. तर कुठे आणि काय हे तुमच्यासोबत नक्की शेअर करते. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूयात आजच्या दिवसात काय काय मजा येते. आम्ही चाललो सध्या स्टेशनला. स्टेशनवरून मग ट्रेन पकडणार. ट्रेनने मग पुढच्या यात्रा. हे बघा, आता आले आम्ही स्टेशनला. तिकीट काढायची आहे. आता इथे सगळं काउंटरला तर काही गर्दी नाही आहे, पण इथे आहे ना. ह्याच्यावरून काढ ना. ह्याच्यावरूनच तिकीट काढली. मी तिकीट काढतोय आम्ही आता. हे ना डोलावली. डोलवली नाही काढायचं ना, केलवली ना. 50 होते ना. नाही तो 50 होते ना. नाही डोलावली नाही, केलवली होती ना. हां, केलवली. हे बघा, आता आम्हाला काढायची होती पलसदरीची तिकीट. तर मग आम्ही पुढचं स्टेशन घेतलं आहे, केलवली. तुम्ही असंच बघून नेक्स्ट स्टेशनची तिकीट काढू शकता. पैसे सेम लागतात. म्हणजे कधीही आपण एक स्टेशन पुढे गेलो तर काही प्रॉब्लेम होणार नाही. मला सेकंड हेड देतो ना. हां सेकंड हेड देतो. हां ना, टायमिंग माहिती तुझ्यासारखी. तिकीट 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 तिकीट. किती आहे ना किती आहे ना. हां, ते ना प्लीज कलेक्टर तिकीट. एवढा वेळ का घेतो? तर हे बघा, आमची तिकीट रेडी आहे आणि आम्ही रेडी आहोत टू गो. तिकीट काढून झालेली आहे. आता आम्ही स्टेशनला चाललो. 8:30 वाजताची ट्रेन आहे. ही बघा, 8:30ची बदलापूर लागली होती. तीच पकडायची होती ट्रेन आम्हाला. मिळाली आणि ट्रेनमध्ये आमच्यासोबत जे येणार होते आमचे रिलेटिव्स ते सुद्धा आम्हाला भेटले. आणि नंतर जागा बसायला मिळाल्यानंतर मग काय, व्हिडिओ तर काढलाच पाहिजे. मग व्हिडिओ काढला. गाणं म्यूट केलं आहे, शॉर्टमध्ये ॲड केलं आहे. आवडलं तर लाईक करा. व्हिडिओ काढते. आम्ही पोचलोय बदलापूरला. इथे एक ठिकाण बघायचं होतं म्हणून इथे उतरलो. नंतर मग पुढचा प्रवास. त्याआधी सकाळी सकाळी नाश्ता करावा म्हटलं. सगळ्यांना भूक लागली होती. मग काय, तिथे इडली आणि मेंदूवडा घेऊन पुढवर नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर चहा तर हवाच. चहाच्या कपाने चिअर्स करत आम्हीसुद्धा चिअर झालो आणि फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासासाठी रेडी झालो. बदलापूर स्टेशनपासून मग आम्ही ऑटो पकडली. आम्हाला जायचं होतं कोंडेश्वर मंदिर. तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल. तर इकडचा नेचर तर खूपच छान होता फ्रेंड्स. हे बघा, तर तो शूट करत त्याचा एन्जॉय घेत आम्ही ऑटोमधून चाललो होतो. कसं काय तू आहे ते बघ ना. चिमू किती लांब दिसतोय ना. किती जवळ दिसतोय डोंगर, पण खूप लांब असेल. खूप लांब किती आतमध्ये ना. नेचर बघून आमची रिॲक्शन होती, वाव, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव.
ऑटोमधून उतरलो होतो, इथे पोचलो होतो. मग ताट घेतलं आणि निघालो दर्शनाला. चला मग दर्शन करूयात. चला तर मग इथे पण एक फोटो काढावा म्हटला. मी इथे पण फोटोशूट केलं. हे बघा, हे आहे कोंडेश्वर देवस्थान. इथे महादेवांची पिंड आहे आणि बाकीचे देवांची मूर्ती आहे बाहेर. चला मग दर्शन करूयात. इथे बघा, हिचे प्रयत्न चालू होते की तिला घंटी वाजवायची होती म्हणून उडी मारून ट्राय करत होती, पण तिला तर काय ते जमलं नाही. हे मंदिर 1000 वर्षापेक्षाही जास्त जुनं मंदिर मानलं जातं. हे असं आतमध्ये शिवलिंग स्थापित केलेलं आहे. बाहेर असा नंदी आहे. चला तर मग इथे शिवलिंगाला फुलं वाहून असं गोल गोल फेरे मारून पूजा संपन्न करून घेतली. ओम नमः शिवाय. अजून एक वेळ मारायची असते. बस. इथे अशा वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या मूर्त्या होत्या. विठ्ठल रुक्मिणी, श्री हनुमान, श्री कृष्ण, श्री गुरुदत्त, देवी माता, अष्टविनायक, काली माता, अशा वेगवेगळ्या होत्या. सगळ्यांचे दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो. इथे बाहेरही खूप मोठं शिवलिंग आहे. किती छान आहे हे बघा. आणि बाजूला परिसर तर किती छान आहे. इथे जर तुम्ही पावसाळ्यात याल तर इकडे छान धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. तर मग चला इथे काय फोटोशूट करून घेतली. इथे छान असं बाहेर बसायला आहे. खूप छान शांती मिळते इथे. शांततेसाठी आणि आजूबाजूच्या निसर्गासाठी हे मंदिर फेमस आहे. मग इथे थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला.
इथे आम्हाला रील बनवायची होती क्रिसमसची, पण इथे रेंजच नव्हतं. त्यामुळे आम्ही म्युझिक तोंडाने बोलली आणि रील बनवली. मंदिराच्या बाजूलाच धबधबा होता छोटासा. ॲक्च्युली मान्सूनमध्ये इथे धबधबा असतो, पण आता छोटासा होता. म्हटलं चला तो पाहूयात. कुठे चाललाय? इकडे रील करायला छान जागा होती, मग आम्ही परत तशीच रील केली. एवढं चांगलं नेचर म्हटल्यावर कोणी फोटो काढायचं थांबते? तर मग काय फोटोशूट केले आणि मग धबधबा बघायला गेलो. काय आलं? अरे पाण्यामध्ये गेला तू. मी पण येते थांबा. दे रे. थांब आता आला. बुटा काढायला पाहिजेस ना समोर. गाडी जा. मीच दिसते मला. हे घ्या. का पत्ते का मासा का पायाखाली येणार नाही? नाही ना बाबा, ते वेगळं मासा आहे. तिला तेच सांगते, मला माहिती. इथे पायाला मसाज करणारे मासे होते, तर ते पाय टाकून असे मसाज करून घेत होते पायाचा. आत्ताच इथे छान वातावरण आहे, बघितलं ना किती छान वाटतंय. तर पावसाळ्यात किती छान वाटत असेल. तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही पावसाळ्यात इथे व्हिजिट करू शकता. मग काय थोडेफार व्हिडिओ काढले, फोटोशूट केले आणि मग निघालो पुढच्या यात्रेला. इकडे खूप जास्त मासे होते आणि तिला भीती वाटत होती माशांची, म्हणून मी यशवीला घाबरत होते. तर मग आमचा धबधबा बघून झाला आहे. मग आम्ही चाललो आहे आजूबाजूचा परिसर बघायला.
हे मंदिर गुंडावली गावामध्ये आहे आणि बदलापूर स्टेशनपासून 7 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे ऑटो मिळतात आणि आम्ही ऑटो केली होती आणि ऑटोवाला आमचा वेटही करत होता. तरी आम्ही इथे आजूबाजूचा परिसर बघायला आलो होतो. आजूबाजूला खूप सारे पाण्याचे छोटे छोटे धबधबे म्हणजे पाण्याचे कुंड आणि ईश्वर म्हणजेच कोंडेश्वर असं नाव पडलं या मंदिराला. तर छान आहे इथे वेळ घालवण्यासाठी आणि आध्यात्मिक शांतता मिळवण्यासाठी खूप छान प्लेस आहे. ते थोडेसे व्हिडिओ आणि फोटोशूट केले. फोटो काढतो सब सेंटर में था. हिला माझं जॅकेट घातलं तर ती अशी दिसत होती म्हणून तिचा एक फोटो काढला क्यूटचा. चला मग परत परतीचा प्रवास घेतला स्टेशनला. आम्हाला पुढे पळसदरीला जायचं होतं म्हणून मग पटकन निघालो. किंवा विश पण काढता येतं, विश पण काढता. त्याच्यापासून हे बघा आम्ही उतरलो कर्जत स्टेशनला. ॲक्च्युली आम्हाला पळसदरीला जायचं होतं पण पळसदरीची ट्रेन नव्हती त्यामुळे आम्ही उतरलो कर्जत स्टेशनला आणि आम्हाला पळसदरी स्वामी समर्थांच्या मठमध्ये जायचं होतं. मग आम्ही तिथून टॅक्सी केली आणि मठामध्ये पोचलो. पळसदरी स्टेशनपासून जर तुम्ही उतरला तर ते मठ 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथूनही आम्हाला जवळच पडलं पण थोडंसं लांब आहे. कुठे जायचं तुला? मला वाटलं आपण एनडी स्टुडिओला चल. चल. हे बघा आम्ही पोचलो इथे स्वामी समर्थांच्या मठमध्ये. इथे दर्शन घेतलं आणि थोडा वेळ बसून नामस्मरण केलं. देवदर्शन झाल्यावर मग आम्ही आलो हॉटेलमध्ये पेटपूजा करायला. हॅलो, आता हॉटेलमध्ये काय खाणार आहेस? खाणार आहे मसाला पापड आणि त्यानंतर पावभाजी. माझ्या पण उडतंय. उडतंय. जेवल्यानंतर हे सोडा लिंबू घेतलं होतं ते असं चरचरचं उडत होतं म्हणून म्हटलं चला त्याचा व्हिडिओ काढूयात. तर तिने ओढला आणि मला टचकाच लागला. लढतच गेलो डायरेक्ट. त्याचं तोंड मग कसं झालं. तर आता आम्ही आलोय मुलुंडला आणि चाललोय घरी. तर आजचा दिवस कसा होता आमचा, आम्हाला खूप मजा आली पण आम्ही खूप टायर्ड झालोय. आणि हा बघा तो तुला मजा आली. बाय बाय, गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.